अध्यक्ष महोदय, 2-3 जणांना दिले ना. ही घटना घडलेली आहे 15 डिसेंबर 2015ला. आज या घटनेला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचं जळीत झालं की फार तरी 2 ते 3 दिवसामध्ये याची तक्रार केली जाते, त्याचा पंचनामा होतो, मग 1 वर्ष या ठिकाणी विलंब होते. अध्यक्ष महोदय, माझा स्पष्ट आरोप आहे की अधिकाऱ्यांनी याच्यात दुर्लक्ष केल्यामुळं या शेतकऱ्यांना ते पैसे मिळालेले नाहीत. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की ज्या अधिकाऱ्यांच्यामुळं ह्या भरपाईला विलंब झाला त्यांची आपण काय कारवाई करणार आहात? मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, विलंबाचे कारण खूप आहेत. आता तहसीलदारचा रिपोर्ट काल लवकर आला नाही, विद्युत निरीक्षकाचा रिपोर्ट आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरचा रिपोर्ट आहे, 8 रिपोर्ट घ्यावे लागतात. 8 नंतर पिकाची भरपाई द्यावं लागतं. त्यामुळं याच्यामध्ये अधिकाऱ्याचा किती दोष आहे तपासून घेतो. पण या ठिकाणी नुकसान भरपाई आता दिली आहे. पुढच्या काळात माननीय विरोधी पक्षनेते माननीय बाळासाहेबांनी जो प्रश्न मांडला, थोरात साहेबांनी, याकरता चांगलं धोरण, चांगली मेथड आणि ऑनलाईन केलं पाहिजे. आणि 30 दिवसाच्या आत लोकांना नुकसान भरपाई कशी मिळेल याकरता काही सुधारणा केल्या पाहिजे. त्या सुधारणा मी गटनेत्याची बैठक घेऊन विरोधी पक्षनेत्यांना बैठकीला बोलवून करतोय. अध्यक्ष महाराज. जयकुमार गोरे.